म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणली की अजूनही शहरी मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयच डोळ्यासमोर येतो. पण वस्तुस्थिती काय आहे? म्युच्युअल फंड ग्रामीण भागातही पोचले आहेत का? आर्थिक गुंतवणुकीच्या या उत्तम पर्यायाविषयी गावागावात जनजागृती केली जात आहे का? ग्रामीण भारताचा म्युच्युअल फंडातला टक्का वाढला तर नेमकं काय होईल? या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण, कसे आहात तुम्ही? मस्त निरंजन, मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम बढिया. आणि मला असं वाटतंय की तुम्ही आता थोडा ग्रामीण भागाचाच दौरा करून आलाय की तुमच्या वरतीवर सुरू असतात, तर त्याच रिलेटेड हा विषय आहे. येस, ग्रामीण भागातला दौरा असं नाही म्हणता येणार निरंजन, परंतु गावागावात म्युच्युअल फंड पोहोचावा किंवा ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंटची योग्य माहिती लोकांना मिळावी, हा आस्पेक्ट कायम डोळ्यासमोर ठेवून किंवा याची बांधणी कशी करता येईल, जास्तीत जास्त लोक हे योग्य इन्व्हेस्टमेंटकडे कसे वळतील, असा कायमच कल क्रिसेंटचा किंवा माझा स्वतःचा वैयक्तिक हा राहिलेला आहे. आणि यात हा टक्का कायम वाढावा ह्याच्यासाठीच हा पॉडकास्टची सुद्धा आपण निर्मिती केलेली आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर. अगदीच. आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. म्युच्युअल फंड गावागावात असाच आपला विषय आहे. तर या विषयाच्या प्रयोजनाविषयी काय सांगाल? म्हणजे आपल्या या डिस्कशनमधून हा विषय आलेला. राईट. तर या विषयाचा प्रयोजनाचा जर विचार केला तर मागची 5-7 वर्ष की ॲम्फी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया ही संस्था जी आहे किंवा सेबी पर्टिक्युलरली सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे नेटानं प्रयत्न करतायत की म्युच्युअल फंड हा विषय गावागावात पोहोचला जाईल. त्याचबरोबर सेंट्रल मिनिस्ट्रीकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. म्हणजे जनधन योजना ही जी सेंट्रल मिनिस्ट्रीकडून आणण्यात आली आणि असंख्य लोकांचे मोठे बँक अकाउंट्स ओपन झालेत, ज्याचा फायदा हा म्युच्युअल फंडच्या योजनेसाठी होतोय असं मला कुठेतरी दिसतंय. आपले पंतप्रधान स्वतः पुढे येऊन म्युच्युअल फंडबद्दल बोलतायत, ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि एकंदरीतच म्युच्युअल फंडचं वारं आता वाहू लागलंय असं म्हणायला हरकत नाही. आणि हेच वारं वाहताना कमीत कमी चुका व्हाव्यात, इन्व्हेस्टरकडून कमीत कमी चुका व्हाव्यात, डिस्ट्रीब्युटरकडून कमीत कमी चुका व्हाव्यात, योग्य इन्व्हेस्टमेंटचा मार्ग हा सर्वार्थाने इन्व्हेस्टरला कळावा, याच्यासाठी क्रिसेंट हे कायमच अग्रस्थानी राहिलं आहे. मी स्वतः गेल्या 2 वर्षात सांगायला आनंद वाटतो निरंजन, छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन असंख्य इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम घेतलेत. हा नंबर जर काढलात तर माझ्या मते मी साधारणतः एक 650 ते 700 सेशन वेगवेगळ्या छोट्या गावांमध्ये मागच्या 2 वर्षात केलेली आहेत. आता सेशन केलेत याचा अर्थ मे बी एखाद्या सेशनला 50 लोक होती, एखाद्या सेशनला 200 लोक होती, एक सेशन असा केला की तिथे 725 लोक होती. सो ॲव्हरेज जर आकडा काढलात तर साधारण 150 ते 200 लोक एका इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रॅमला, म्हणजे गुंतवणूक विषयक जागृती असंच आपण त्याला संबोधू शकतो, ज्याच्यात म्युच्युअल फंड हा विषय येतोच, परंतु ओव्हरऑलच इन्व्हेस्टमेंट ही कशी केली पाहिजे त्याचा माइंडसेट प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःला कसं तयार केलं पाहिजे आणि हे तयार करताना आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपली गुंतवणूक आपल्याला कशी कामी येऊ शकते. कारण ह्या सगळ्यामध्ये मूळ विषय काय येतो निरंजन, तर ती आहे महागाई, ज्याला आपण इन्फ्लेशन असं म्हणतो. आणि पारंपरिक गुंतवणुकीचे जे पर्याय आहेत त्याच्यात इन्फ्लेशनला बीट करणं थोडंसं अवघड झालेलं आहे. आणि मग सॅलरीड क्लास असेल किंवा गावातले छोटे मोठे व्यावसायिक असतील किंवा शेतकरी वर्ग असेल, यांच्यासाठी मोठा पैसा जमा करणं हे जिकरीचं काम झालेलं आहे. कारण प्रत्येकाला स्वतःच्या गरजा आहेत, मुलांची उच्च शिक्षणं आहेत, रिटायरमेंटचं प्लॅनिंग आहे, मुलांची लग्न आहेत. असे सगळे विषय जेव्हा समोर येतात तेव्हा पारंपरिक गुंतवणूक ही कुठेतरी मागे पडताना दिसते किंवा त्यातून ती अचिव्हमेंट होणं थोडंसं अवघड पडतं. सो म्हणूनच ग्रामीण भागात हात घालणं गरजेचं आहे आणि जे नेटानं आपण करत आलो आहे, करत राहू. आणि मी जी काही इन्व्हेस्टमेंट लोकांकडून आज आणण्यात यशस्वी ठरलो आहे,
म्हणजे साधारणतः क्रिसंट आता 800 करोड रुपये मॅनेज करतं, तर ह्यातले साधारण 20% ते 25% रक्कम ही ग्रामीण भागातून आहे, हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो निरंजन. वा, हे प्रमाण खरोखरच खूप स्तुत्य म्हणावं असं आहे. 20% हे ग्रामीण भागातलं आहे तुमच्या. हे स्तुत्य नाहीये असं मला वाटतं. अजून याचं वाढायला कारण आपण पुढे याच्याविषयी बोलूयात, हो. कारण हे का स्तुत्य नाहीये. येस. तर मग म्युच्युअल फंडांच्या देशभरातल्या एकूण पोर्टफोलिओचा विचार केला तर ग्रामीण भारताचा टक्का किती आहे? म्हणजे आपण आता क्रिसेंटची केस बघितली की तुम्ही म्हणता की 20% तुमचा आहे. देशाचा विचार केला तर काय दिसतंय? देशाचा विचार करता म्हणजे आता ह्याचं थोडं लॉंग उत्तर देणं मला आवडेल, कारण जर 2009 पासून आत्तापर्यंत म्हणजे मागची एक 15 वर्ष असा जर अंदाज घेतला तर 7 टाइम्स म्युच्युअल फंड इंडस्ट्री ग्रो झाली आहे, 7x ग्रो झाली असं आपण म्हणू. इंडस्ट्रीने 55 लाख कोटी रुपये मागच्या 15 वर्षात ॲड केलेत. आज म्युच्युअल फंड इंडस्ट्री 61 लाख कोटीची आहे. आता ह्या 61 लाख कोटीमध्ये मेट्रो सिटीमधून मोठा पैसा येतो, परंतु ग्रामीण हा विषय आज आपण छेडला आहे. तर आत्ता पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन ग्रामीण भागातून येणारं हे साधारण 30% आहे निरंजन. म्हणजे जसं आपण होलिस्टिक म्युच्युअल फंडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट किंवा साईज ऑफ म्युच्युअल फंड असा जेव्हा 61 लाख कोटी म्हणतो, त्याचबरोबर SIP हा जो मोठा विषय आहे, जेव्हा म्युच्युअल फंड येतो तेव्हा SIP ही येतेच. तर आज जर 24,000 करोडच्या SIP टोटल भारतात असतील तर ह्याच्यात साधारण 5,500 ते 6,000 कोटीचे SIP ह्या ग्रामीण भागातून येतात. सो हा जर आकडा काढला तर साधारण माझ्या मते 30% घरात म्हणजे 100 रुपये येत आहेत तर 70 रुपये हे मेट्रोमधून येत आहेत आणि 30 रुपये हे ग्रामीण भागातून येत आहेत. आणि ही खरंच वाखाणण्याजोगी कामगिरी आहे, कारण हेच जर मी 5-7-10 वर्ष आधी गेलो तर हा टक्का हार्डली 1 किंवा 2% होता आणि तिथून पर्सेंटेज हे 30% पोहोचलंय. आणि ह्याचंच गणित जर मी क्रिसंट बरोबर लावतोय तर क्रिसंटचा ओव्हरऑल ॲसेट अंडर मॅनेजमेंट वर्सेस ग्रामीण भागातून येणारा पैसा जो 20% आहे आणि इंडस्ट्रीचा 30% आहे. सो अजूनही माझं काम कमी पडतंय असं मला वाटतं. थोडं जास्त काम करायला हवं आणि हे प्रमाण वाढायला हवं आणि 30%पेक्षाही जास्त प्रमाण हे असलं पाहिजे इंडस्ट्रीचं आणि क्रिसंटचं देखील. वा, गेल्या 2 वर्षात तुमचे प्रयत्न बघता याला नक्कीच यश येईल येत्या काळात असं आपण म्हणूया. होप फॉर दी बेस्ट. येस. तर मग ग्रामीण भागातला गुंतवणुकीचा आणि विशेषतः म्युच्युअल फंडातला गुंतवणुकीचा टक्का आणखी वाढावा, 30% इज अ गुड नंबर, पण अजून वाढावा यासाठी काय प्रयत्न नेमके इंडस्ट्री म्हणून केले जात आहेत? आता इंडस्ट्री म्हणून नेमके काय प्रयत्न केले जात आहेत तर ह्याच्यात 3 स्टेजेस आपल्याला करता येतील किंवा ह्याची विभागणी अशी करता येईल की रेग्युलेटरी बॉडीज ज्या आहेत, ज्याला आपण AMFI आणि SEBI म्हणतो, तर ते काय प्रयत्न करतायत. मॅन्युफॅक्चरर ज्या म्युच्युअल फंड कंपनी आहेत त्या काय प्रयत्न करतायत आणि डिस्ट्रीब्युटर लाईक क्रिसंट ते काय प्रयत्न करत आहे. कारण ह्या तिघांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं अपेक्षित आहे, तेव्हा हे पर्सेंटेज वाढणार आहे आणि योग्य इन्फॉर्मेशन इन्व्हेस्टरच्या म्हणजे इन्व्हेस्टरला ती जाणार आहे असं मला वाटतं. कारण इन्फॉर्मेशन बंबार्डिंग पण इतकं आहे निरंजन, त्यामुळे इन्व्हेस्टर अडचणीत देखील आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी कराडसारख्या गावामध्ये जातो, कराडपासून छोटंसं गाव जे उमरज आहे त्या गावी जातो किंवा नाशिकजवळ पिंपळगाव नावाचं गाव आहे छोटंसं, तिथे जातो किंवा धुळ्याजवळची काही छोटीशी गावं आहेत तिथे जातो, तर इथे मला काय दिसतं तर इन्व्हेस्टरवर इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग बिकॉज ऑफ सोशल मीडिया हे इतकं अति झालेलं आहे आणि त्यामुळेच तो काळाच्या ओघात त्याला अडचणीत आणतो. म्हणजे त्याने स्वतःला अडचणीत आणलेलं आहे हे त्याला लगेचच लक्षात येत नाही. 3-5 वर्ष झालेत की मग त्याला हळूहळू लक्षात यायला लागतं की इथे आपली इन्व्हेस्टमेंट करताना चूक झालेली आहे, किंबहुना आपले पैसे हे बुडालेले आहेत, किंबहुना मला अपेक्षित रिझल्ट मला मिळालेला नाही आहे. तर हा ओव्हर ॲक्सेसिव्ह इन्फॉर्मेशनमुळे तो अडचणीत येतोय आणि म्हणूनच या प्रश्नाचं विशेष महत्त्व आहे की आपण 3 टप्प्यात जे म्हणालो की 3 गोष्टीने आपल्याला हे उत्तर द्यायचं आहे. तर रेग्युलेटरी बॉडीज ज्याला SEBI आणि AMFI आपण म्हणूयात, तर ह्यांच्याकडून खूप मोठे प्रयत्न होत आहेत. आता खूप मोठे प्रयत्न होत आहेत जेव्हा मी म्हणतो तर एक सगळ्यात मोठं कॅम्पेन ज्याने
भारतातलं म्युच्युअल फंडचं भवितव्यच बदललं. जे म्युच्युअल फंड सही है, बरोबर, हे जे वाक्य आहे, ह्या वाक्याने इंडियाला जागृत केलं असं मला म्हणायला आवडेल निरंजन. आणि हे जे कॅम्पेन ॲम्फीने राबवलं, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया, या गव्हर्नमेंट बॉडीने जे राबवलं, याचा खूप फायदा ग्रामीण भागात झालेला दिसतो. म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्री पेनिट्रेट व्हायला तर नक्कीच झाला, पण ॲट दी सेम टाईम इन्व्हेस्टरला योग्य इन्फॉर्मेशन की बाबा म्युच्युअल फंड हे काहीतरी प्रॉडक्ट आहे आणि ह्याचा इन्व्हेस्टमेंटसाठी मी स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटसाठी स्वतःचा पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठी विचार करायला हवा आणि माझे फायनान्शियल गोल्स म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अचीव होऊ शकतात, अशी कुठेतरी आशेचा किरण पॉझिटिव्हली त्या इन्व्हेस्टरला दिसायला लागला. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सो इट इज रिअली फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट थँक्यू टू ॲम्फी आणि सेबी की या संस्था याच्यासाठी या पद्धतीने नेटानं काम करतायत. तर असा हा एक विचार आहे. दुसरा, जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग लेवलला विचार येतो, म्हणजे ज्याच्यात म्युच्युअल फंड कंपनीजचा विशेषतः आपल्याला उल्लेख करता येईल. SBI म्युच्युअल फंड असेल, निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट असेल, UTI म्युच्युअल फंड असेल, HDFC म्युच्युअल फंड असेल, आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड असेल, फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड असेल, सुंदरम म्युच्युअल फंड असेल. आता त्या टेरिटरीमधल्या काही कंपनी आहेत, ते त्या रुरल एरियामध्ये, त्या ग्रामीण भागात, म्हणजे सुंदरम ही तामिळनाडू आणि ह्या एरियात मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसतं किंवा त्या ब्रँडला उठाव तिथे जास्त आहे. तसंच महाराष्ट्राचा विचार केला तर पूर्वीचं रिलायन्स, आत्ताचं निप्पॉन, ह्याला जास्त लोक उचलून धरतात. तर परंतु असा विचार जरी असला तरी ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी डिस्ट्रीब्युटरला हाताशी घेऊन किंवा स्वतः देखील छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन मोठे मोठे इन्व्हेस्टर अवेअरनेसचे प्रोग्राम घेते. किंबहुना वेगवेगळ्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टरपर्यंत कसं पोहोचू शकू. म्हणजे डिस्ट्रीब्युटरचा जेव्हा विचार करतो तर तेव्हा मध्यंतरी बघा निरंजन की आधार पॅन लिंक झालं पाहिजे असं गव्हर्नमेंटने कॅम्पेन राबवलं आणि त्याला डेडलाईन दिली होती एक. ओके, तर ती डेट जी होती त्या डेटच्या आधी व्हरायटी ऑफ पॅन कार्ड होल्डरने आधार लिंक कसं करावं याच्यासाठी क्रिसंटसुद्धा अग्रस्थानी राहिलेलं आहे. ओके, जेणेकरून इन्व्हेस्टरचं आधार पॅन जर लिंक असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट करणं हे सुखकर होणार आहे. ओके, हा विचार पुढे घेऊन आपण त्याच्यावर काम केलं. किंबहुना होम मेकर डे असा देखील एक डे आपण साजरा केला आणि हा वेगवेगळ्या गावांमधून कसा करता येईल ह्याचंही प्रयोजन आता क्रिसंट हे करतंय वेगवेगळ्या माध्यमातून. सो गृहिणी एक, आपण ज्याला वुमन एम्पॉवरमेंट, ह्याच्यावर पण ॲम्फी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते, सेबी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते की एक महिला इन्व्हेस्टमेंटशी कशी जोडली जाईल. तर तेही काम त्या रेग्युलेटरीकडून होतं आहे. किंबहुना ॲम्फीने तर असंही कॅम्पेन केलं आहे की वुमन एम्पॉवरमेंट करताना मॅक्झिमम महिलांनी म्युच्युअल फंडच्या व्यवसायात कसं यावं. ओके, आणि मग त्याच्यासाठी काही बक्षिसं देखील त्यांनी ठेवलेली आहे. इयरली त्याचं कॅम्पेन ॲम्फी करतं आणि मग त्याच्या बेसिसवर असे वेगवेगळे उपक्रम राबवून त्याच्यावर ॲम्फी मोठ्या प्रमाणावर काम करतं आहे. सो होलिस्टिकली विचार करता ह्याच्यात तुमच्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज, ॲम्फी सेबी, सेंट्रल मिनिस्ट्री स्वतः, म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की पंतप्रधान स्वतः म्युच्युअल फंडबद्दल बोलत आहे आणि जनधन योजनेचा मोठा फायदा हा म्युच्युअल फंडला झालेला आहे. तर ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज लाईक म्युच्युअल फंड स्वतः आणि डिस्ट्रीब्युटर लाईक क्रिसंट, म्हणजे आम्ही किंवा माझ्यासारखे असंख्य डिस्ट्रीब्युटर जे चांगले काम करतायत आणि ज्यांना ग्रामीण भागात वेगवेगळ्या योजना, म्हणजे इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम घेऊन योजना करण्यात येत असेल किंवा ब्लड कॅम्प जर आपण घेऊन काही इन्व्हेस्टरला एकत्र करत असू आणि वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या पर्यायांची माहिती आपल्याला देता येते का, असे वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांना एकत्र कसं करता येईल आणि त्यांना योग्य इन्व्हेस्टमेंटचे पर्याय कसे देता येईल याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम हे होतं आहे. आणि जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मागच्या 2 वर्षात मी स्वतःच साधारण 650+ इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम हे ग्रामीण भागात जाऊन घेतलेले आहेत आणि याचा मला अत्यंत स्वतःला मनापासून आनंद होतोय. मला असं वाटतं की हे जे काही लेगवर्क, फुटवर्क तुमचे सारखे डिस्ट्रीब्युटर किंवा ॲज अ इंडस्ट्री जे सुरू आहेत ते मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्युच्युअल फंड्सही हे कॅम्पेनचा खरोखर फायदा जाणवतोय. म्हणजे आत्ता जर रिसेंट
वर्ल्ड कप असेल क्रिकेटचं, तर त्या ॲड कंटिन्यू सुरू होत्या. सचिन, धोनी त्यात होते, मला वाटतं रोहित शर्मा होता. सो हे पेनिट्रेशन त्याच्यामुळे, कारण लोकांना जेव्हा इतके मोठे स्टार्स याबद्दल बोलतात, हे जेव्हा दिसतं तेव्हा त्या प्रॉडक्टबद्दलही एक विश्वास हा वाढतो निश्चितच. 100% खरं आहे निरंजन. कारण बेसिकली कसं आहे की आपण क्रिकेट हा जर विषय भारताच्या बाबतीत घेतला तर या स्पोर्टला किंवा या खेळाला भारतात अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि लोक खूप भावनिक जोडली गेली आहेत त्या विषयाशी. सो ॲम्फीने सुद्धा हाच विचार केलेला आहे याच्या मागे, की जर आपल्याला योग्य पद्धतीने कॅम्पेन करायचं आहे तर अशा लोकांना समोर आणा की ज्यांनी ॲक्च्युली त्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे ते खरंच फक्त कॅम्पेन करतायत असा भाग नाही आहे, तर ते स्वतःही एक इन्व्हेस्टर आहेत आणि ते मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे हे म्युच्युअल फंडात लावलेले आहेत. आणि मग ही लोक आपल्याला योग्य पद्धतीने इंडस्ट्रीचं पेनिट्रेशन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि स्पेसिफिकली ग्रामीण जनतेचा जेव्हा विचार होतो तेव्हा कशी उपयोगाला येतील हा विचार खूप मोठा विचार आहे. आणि डेफिनेटली त्यामुळे देखील ते 30% पेनिट्रेशन आलेलं आहे असं मला वाटतं. भूषण, आता आपण थोडासा महाराष्ट्राचा विचार करूया. म्हणजे इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार महाराष्ट्राचा विचार करता जानेवारी 23च्या तुलनेत 2024मध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये तब्बल 27% वाढ होत ती 21.69 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पण ही सगळी गुंतवणूक ही मुख्यत्वे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमधून होते का टियर 2 सिटीज आणि बाकी ग्रामीण भाग याच्यातनंही तो जो 30% आपण म्हणतोय तो दिसतोय महाराष्ट्रात पण? सो आपण पर्सेंटेज व्हरायटी ऑफ राज्यातलं वेगवेगळं असू शकेल. आता असा विचार करता म्हणजे हिस्ट्री जर चेक केली आणि आपण बघितलं तर महाराष्ट्र हे तसं कायमच विकसित राज्य असं म्हणून पुढे राहिलेलं आहे. आता याची कारणं वेगवेगळी आहेत, परंतु मग इन्व्हेस्टमेंटचा जेव्हा विचार होतो तर लातूर असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल किंवा मी जसं मगाशी कराड उमरतचं नाव घेतलं किंवा चिपळूणसारखं शहर असेल, रत्नागिरी असेल, तर ही सुद्धा छोटी छोटी गावं जी आहेत आणि ह्या गावांच्या आजूबाजूला म्हणजे आता रत्नागिरी चिपळूणच्या आजूबाजूला असंख्य खेडी आहेत. म्हणजे तळी नावाचं एक छोटंसं गाव आहे. ओके, सो अशी असंख्य गावं किंवा नाशिकच्या बाजूचं मी जे मगाशी नाव घेतलं पिंपळगाव नावाचं गाव असेल. ओके, किंवा मग धुळ्याच्या आजूबाजूची शहरं असतील, पाचोरा असेल, तुमचं दोंडाईच्या नावाचं गाव असेल, तर अशी जी गावं असतील तर ह्या गावामधून सुद्धा मोठे पैसे म्युच्युअल फंडला हळूहळू येऊ लागलेत. म्हणजे निरंजन, पूर्वी पब्लिक सेक्टर बँका या ज्या होत्या की ज्या ओव्हरऑल रिलक्टंट होत्या म्युच्युअल फंड विक्री करण्यासाठीचं, कारण त्यांचं स्वतःचं देखील लायसन आहे म्युच्युअल फंड वितरक म्हणून. सो या बँका देखील आता मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन ह्या करायला लागलेल्या आहेत. मग ज्याच्यात SBIचा मोठा वाटा आहे, बँक ऑफ बरोडाचा मोठा वाटा आहे, बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा आहे. सो होलिस्टिकली विचार करता ग्रामीण भागात महाराष्ट्रात देखील पर्सेंटेज ऑफ पेनिट्रेशन हे वाढतंय आणि हे पर्सेंटेज डेफिनेटली 30-35% येऊन पोचलेलं आहे. हळूहळू हे पर्सेंटेज आणखीन वाढत राहील यात मला काही शंका नाही आहे. आणि मोठ्या शहरांमधून देखील गुंतवणुकीचं पेनिट्रेशन वाढतंय. म्हणजे मला आठवतं निरंजन की आपण पॉडकास्ट सुरू केला तेव्हा साधारण 4-4.25 कोटी युनिक पॅन होते. रिसेंटली आपण साधारण एक 6 ते 8 महिन्यांपूर्वीचा जो पॉडकास्ट केला तेव्हा साधारण 4,79,00,000 युनिक पॅन होते आणि आत्ता हा युनिक पॅनचा नंबर हा साधारण 6 कोटींच्या घरात पोहोचलेला आहे. सो डेफिनेटली हा नंबर वाखाणण्याजोगा आहे आणि काम होतंय. म्युच्युअल फंड सही आहे या माध्यमातून ते सिद्ध होतंय. अगदीच. आणि हा नंबर वाढावा आणखी उत्तरोत्तर यासाठी आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून आपला खारीचा वाटा त्यात देतो, हे आपल्याला समाधान आहे. नक्कीच 100% समाधान आहे निरंजन. आणि याचं 100% क्रेडिट हे साऊंड ग्रेड LLP आणि निरंजन यांना जात आहे. सर, SIP हा जर स्पेसिफिक हे बघितलं की हा बझवर्ड आहे खूप मोठा म्युच्युअल फंड ओव्हरऑल इंडस्ट्रीतला, तर SIPचं प्रमाण ग्रामीण भागात कसं आहे? कारण ग्रामीण भागात थोडं कसं होतं की उत्पन्न हे दर महिन्याला फिक्स नसतं, जॉब्स तेवढे सिक्युअर नसतात, तर शहरातल्या माणसांनी SIP करणे आपण समजू शकतो. पण ग्रामीण भागात SIPचं प्रमाण जास्त आहे का लमसम इन्व्हेस्टमेंटला ते प्रेफरन्स देतात?
सो बेसिकली कसं आहे, याचं सुद्धा थोडंसं कॅटेगरी स्पेसिफिक आपल्याला विचार करता येईल. म्हणजे आता एखादा शेतकरी कुटुंब जर आपण घेतलं तर शेतकऱ्याचं कसं आहे की आता धुळे आणि त्या बाजूचा एरियाचा जर आपण विचार केला तर कपाशीला खूप महत्त्व आहे. सो तिथे मोठ्या प्रमाणावर कपाशीचं किंवा कांद्याचं उत्पादन होतं. 3-4 महिने मला काम करायचं आहे, त्यानंतर साधारण आणखीन 2-3 महिने गेल्यानंतर माझं खरं पीक येणार आहे. म्हणजे 8 ते 9 महिन्यांचा कालावधी केल्यानंतर हातात पीक येणार आहे आणि त्यानंतर मी ते विक्रीला बाहेर काढणार आहे. म्हणजे मी परराज्यात जाऊन त्याची विक्री करणार आहे. मग माझा ट्रक लोड करून मी नेणार आहे किंवा मग आणखीन 2-4 मोठ्या गाड्या घेऊन मी जाणार आहे आणि एकदाच एकत्र विक्रीही मी करून येणार आहे. तो पैसा एकत्र माझ्या हातात येणार आहे, लमसम पैसे माझ्या हातात येणार आहेत. सो त्यावेळी मी प्रयोजन करताना ती लमसम गुंतवणुकीच्या स्वरूपात म्युच्युअल फंडमध्ये येते. परंतु मी क्रिसंट म्हणून जेव्हा रिप्रेझेंट करतो, ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून जेव्हा रिप्रेझेंट करतो, तेव्हा मग शेतकरी कुटुंब असेल तर त्यांना मी हेच सांगतो की वर्षाच्या गाठी सगळा तुमचा खर्च वजा जाऊन तुमच्या हातात हे लमसम जे उत्पन्न येतं आहे, तर त्या लमसम उत्पन्नातलं 30% गुंतवणूक आपण आत्ता करूयात. ओके, जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू इच्छिता. म्हणजे लेट्स से एक शेतकरी कुटुंब ज्याला एक 20 लाख रुपयाचं उत्पन्न आलेलं आहे आणि त्यातलं साधारण 10 ते 12 लाख रुपये त्याचा खर्च आहे. म्हणजे पिकांसाठीचा खर्च आहे, घरातला खर्च आहे, सगळंच ओव्हरऑल. आणि त्याच्या हातात 7 ते 8 लाख रुपये शिल्लक राहत आहेत. त्यानंतर त्याची मानसिकता आहे की मी 3 लाख रुपये गुंतवणूक करू शकतोय, कारण मला बफर हवा आहे. 4-5 लाख रुपये स्वतःकडे ठेवायचे आहेत पुढचं शेतीचं खत पाण्यासाठी किंवा नांगरणी करण्यासाठी, आणखीन काही त्याच्या गोष्टी असतील. तर जर 3 लाख रुपये त्याला गुंतवणूक करायची असेल तर त्यातले 1 लाख रुपये त्यांनी लमसम गुंतवणूक ही इमिडिएटली करून टाकावी आणि राहिलेले 2 लाख रुपये हे 15,000 रुपये किंवा 12,000 रुपये महिन्याच्या हिशोबाने पुढचे 1.5 वर्ष चालतील अशी SIP त्यांनी ती सुरू करावी. सो डेफिनेटली लमसम आणि SIPचं प्रमाण हे देखील योग्य आहे. तो बॅलन्स योग्य साधला गेला आहे. परंतु SIPचं प्रमाण हे जास्त आहे जेव्हा आपण ग्रामीण भागातला विचार करतो. जरी उत्पन्न हे अस्थिर असेल, स्थिर नसेल तरी, कारण गावांकडे नोकरी करणारा क्लास देखील मोठा आहे निरंजन. म्हणजे शिक्षकी पेशामध्ये काम करणारी लोक मोठी आहेत किंवा जिल्हा परिषदांमध्ये काम करणारी लोक मोठी आहेत, त्यानंतर नगरपालिकेत काम करणारी लोक मोठी आहेत, ग्रामसेवक आहेत, त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये काम करणारा क्लास आहे. सो ZP काम करणारा वर्ग आहे. या सगळ्यांचा विचार म्हणजे गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन या दोन्ही ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारा नोकर वर्ग मोठा आहे. सो त्यांची देखील इन्व्हेस्टमेंट, ज्यांचं उत्पन्न हे रेग्युलर आहे, ओके, सॅलरी ही रेग्युलर आहे, सो मग ते देखील पैसे SIPच्या माध्यमातून येत आहेत. सो असं थोडंसं बायफर्फिकेशन करणं हे अवघड आहे की लमसम किती पैसे येत आहेत आणि SIPच्या माध्यमातून किती येत आहेत. पण प्रमाण जर एक ढोबळ प्रमाण मांडायचं झालं तर ग्रामीण भागातून जी 30% गुंतवणूक येते याच्यात मोठा वाटा हा SIPचा आहे. मोठा वाटा SIPचा आहे. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण तेही सिस्टमॅटिक प्लॅनिंगला महत्व देत आहेत, इन्व्हेस्टमेंटला नाही. ह्याचं परत क्रेडिट कोणाला जात आहे निरंजन, तर क्रेडिट हे तिथे काम करणाऱ्या डिस्ट्रीब्युटरला जात आहे की तो नेटानं त्याचं महत्त्व समजून सांगतोय, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या व्यवस्थित समजून घेतोय. कारण कसं आहे निरंजन की डिस्ट्रीब्युटरला मिळणारं उत्पन्न वर्सेस तो करणारं काम आणि स्पेसिफिकली ग्रामीण भागात करणारं काम. कारण कसं आहे की मला शांतपणे बसून जाऊन त्या शेतकऱ्याला हे समजून सांगायचं आहे की तू अशी गुंतवणूक करणार आहे की ज्याचा संबंध हा बाजाराशी आहे. तू स्वतः देखील एक व्यावसायिकच आहे, शेतकरी आहे म्हणजे तू पीक घेऊन कुठल्या तरी बाजाराशी जोडला गेलेला आहे. सो असेच असंख्य बाजाराशी जोडले गेलेले व्यवसाय आहेत. हे शांतपणे त्याला तास, 1.5 तास, 2 तास बसून त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टींची जाणीव ही त्याला करून देणं गरजेचं आहे. आणि हा होलिस्टिक थॉट मांडल्यानंतर जी इन्व्हेस्टमेंट येते ती लॉंगर ड्युरेशनला राहते. आणि मग देशाचा प्रपंच चालणं, मी जेव्हा देशाचा प्रपंच चालणं असा शब्द जेव्हा किंवा हे वाक्य जेव्हा बोलतो तेव्हा व्यावसायिक ह्याच्याशी जोडला गेलेला आहे. कारण व्यावसायिकाला जोपर्यंत भांडवल मिळत नाही तोपर्यंत त्या व्यवसायाची वृद्धी होणं थोडंसं अवघड आहे. आणि ती वृद्धी तेव्हाच होणार आहे जेव्हा त्याला लॉंग टर्म कॅपिटल मिळणार आहे आणि त्याला मार्ग हा SIPचा आहे. सो ह्या त्या शेतकऱ्याला किंवा ते ग्रामीण भागात राहणाऱ्याला, छोट्या कामगाराला म्हणा किंवा त्या साध्या शिक्षकाला म्हणा,
ओके, वेगवेगळी लोकं असतील, ह्यांना अशा वेगवेगळ्या माध्यमातून समजून सांगणं, मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट अवेअरनेसचे प्रोग्रॅम घेणं, त्याची जनजागृती कशी होईल याच्यासाठी काम करणं. आणि ऑफकोर्स सुरुवात आपण जी केली की सेबी ॲम्फीने त्यांचा रोल हा महत्त्वाचा प्ले केलेलाच आहे म्युच्युअल फंड सही हे सांगून. अगदीच. तुम्ही क्रिसेंटतर्फे भूषण काय सुरू आहेत प्रयत्न ते उल्लेख केलात, म्हणजे तुम्ही नंबर सांगितलेत, तर त्याविषयी अजून थोडंसं तपशिलात सांगाल का? म्हणजे सेमिनार्स आपण जी गावात घेतो त्याचं स्वरूप काय असतं आणि येणाऱ्या लोकांच्या क्वेरीज काय असतात? राईट. सो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे निरंजन हा, आणि हा मला प्रामाणिकपणे वाटतं की हा पॉडकास्ट ग्रामीण भागात पोहोचला पाहिजे. सो कसं आहे की आता मला जर एखाद्या गावात जाऊन सेशन घ्यायचं आहे तर मी आधी काय विचार करतो, तर मी आधी ओव्हरऑल त्या गावाचं विभागणी कशी आहे, तिथे सॅलरीड एम्प्लॉईज किती आहेत, तिथे व्यावसायिक किती आहेत, तिथे शेतकरी वर्ग किती आहे, या सगळ्याचा सारासार थोडीशी कुठेतरी मांडणी करतो. ती मांडणी झाल्यानंतर ह्या प्रत्येक ग्रुप ऑफ कम्युनिटीला असं आपण म्हणूयात की कसं भेटता येईल, कसं टॅप करता येईल ह्याच्यावर थोडासा विचार होतो. आणि मग तो विचार झाल्यानंतर म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला इथे देईल की कराडच्या आजूबाजूला एक इंडस्ट्रीचं जाळं आहे. ओके, तर एका इंडस्ट्री ओनरला जाऊन मी आधी भेटलो. 450 एम्प्लॉईज त्यांच्याकडे आहेत. ओके, तर त्या इंडस्ट्री ओनरला जाऊन भेटताना मी त्यांना ओव्हरऑल माझं प्रोफाईल, ओके, त्यानंतर मला तुमच्या कंपनीत तुमच्या एम्प्लॉईसाठी इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचा आहे, म्हणजे नक्की काय करायचं आहे याची एक अर्धा पाऊण तास माहिती व्यवस्थित दिली. ओके, इथे कुठेही मला प्रॉडक्टचं प्रमोशन किंवा क्रिसंटचं प्रमोशन या अर्थाने मला सांगायचंच नव्हतं. आणि ते डायरेक्टली इनडायरेक्टली जरी होत असलं, म्हणजे कसं आहे, स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी व्यवस्थित बॅलन्स कशा करता येतील हा कायम विचार माझ्या डोक्यात असतो. म्हणजे फक्त आपण स्वार्थी राहिलं तर आपण लोकांचं भलं करू शकतो का, तर नक्कीच नाही. पण स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकत्र जर जोडल्या गेल्या तर त्याचं काम उत्तम कसं होऊ शकेल. ॲट दी सेम टाईम आपण, म्हणजे मी ते ज्या व्यावसायिकाला जाऊन, ओनरला जाऊन आधी जे भेटलो त्यांना पाऊण तास निरंजन मी माहिती दिली की मला इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम तुमच्या एम्प्लॉईजसाठी करायचा आहे, म्हणजे मला नक्की करायचं काय आहे. ओके, आता हे जेव्हा मी केलं तेव्हा त्यांना ते समाधान मिळालं की बाबा येस, ही व्यक्ती जी माहिती मला देते आणि जे माझ्या एम्प्लॉईला, माझ्या कामगार वर्गाला ती जे जोडू इच्छिते तर ते योग्य आहे असं त्यांना कुठेतरी त्यांच्या मनात त्यांनी ते ठाम केलं. मग मी त्यांच्याकडून ती ऑफिशियल परमिशन घेतली. आता मला हे नक्की माहिती होतं की मी जरी त्या व्यक्तीची, त्या ओनरची ऑफिशियल परमिशन घेतली तरी लगेच सगळी लोक जोडली जातील हे इतकं सहज शक्य नाही आहे. तर मग मी त्या कंपनीच्या युनियनला भेटलो निरंजन. ओके, 13 लोक त्या युनियनमध्ये होती. जे त्या मालकाला मी प्रेझेंटेशन दिलं की मला इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम करायचा आहे, म्हणजे नक्की काय करायचं आहे, तसंच थोडंसं जुजबी प्रेझेंटेशन मी त्या 13 एम्प्लॉईजच्या, 13 युनियनच्या लोकांना दिलं. आणि मग त्यांना विश्वासात घेऊन की मला इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम करायचा आहे, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड माहिती द्यायची आहे, म्युच्युअल फंड रिलेटेड माहिती द्यायची आहे, म्हणजे नक्की काय करायचं आहे, इथे मी कुठल्याही कंपनीचं प्रमोशन कसं करणार नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विश्वासाने सांगून तो ट्रस्ट थोडासा मी त्यांचा गेन केला. आणि त्यानंतर मग हळूहळू त्या 450 एम्प्लॉईजचं, म्हणजे कधी त्यांनी फक्त मला परमिशन ही 100% दिली, फक्त त्यांनी मला एक सांगितलं की तुम्ही कंपनीच्या आवारात हे करायचं नाही आहे. ओके, आणि मग ते तुम्ही कंपनीचं काम संपल्यानंतर, कामकाज संपल्यानंतर कसं घेऊ शकाल, संध्याकाळच्या वेळात म्हणा कसं घेऊ शकाल ह्याचं प्लॅनिंग करा. प्रत्येक तुमच्या इन्व्हेस्टमेंट सेशनसाठी, इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्रामसाठी साधारण 50-75 लोक कशी येतील याची काळजी आम्ही घेऊ. ओके, हा विश्वास त्यांनी मला दिला. आणि मग असे एक 8-10 सेशन आपले त्या कंपनीसाठी, त्या लोकांसाठी, त्या कामगार वर्गासाठी झाले. आणि ह्याचं ह्याच्यातून चांगलं काय घडलं तर ही सगळी लोक जोडलीच गेली. त्या प्रत्येकाची 2,000, 5,000, 10,000 त्याची जशी कॅपॅसिटी असेल तशा SIP आम्ही करून घेतल्या. आणि हे त्या मालकांनी सगळं वर्षभर ऑब्झर्व केलं निरंजन. ओके, त्यानंतर त्या मालकाची मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आली. ओके, सो असं सगळंच होलिस्टिक थॉट जेव्हा आपण देतो
आणि अशा पद्धतीने म्हणजे आपलं इंटेन्शन जर योग्य असेल तर मला असं अजिबात वाटत नाही की कुठे आपल्याला अडचण येईल. फक्त एकच आहे की मला हे काम करायचं आहे आणि छोट्यातला छोटा गुंतवणूकदार जोडला गेला पाहिजे. हेच तर खरं क्रेडिट आहे इकॉनॉमीसाठीचं. कारण सस्टेनेबल इकॉनॉमी निरंजन तेव्हाच क्रिएट होणार आहे जेव्हा छोट्यातला छोटा व्यक्ती हा गुंतवणूक योग्य पद्धतीने लॉंग टर्मसाठी करणार आहे. कारण नाहीतर श्रीमंत अतिश्रीमंत होत आहेत आणि गरीब हा गरीब राहतोय. ही दरी जर कायम अशीच राहिली तर तो गुंतवणूकदार देखील कधी जोडला जाणार नाही आणि सस्टेनेबल इकॉनॉमी देखील कधीच क्रिएट होणार नाही. हा थॉट कायम मनात घेऊन जेव्हा मी अशा कुठल्या तरी व्यावसायिकाच्या समोर बसतो आणि ग्रामीण भागातल्या व्यावसायिकाच्या समोर बसतो की जो 100 लोकांची, 50 लोकांची, 200 लोकांची कंपनी सांभाळतोय आणि मग त्याला ते जेव्हा पटतं तेव्हा तिथून जी इन्व्हेस्टमेंट येते त्यात जे समाधान आहे ते खूप जास्त आहे. वा, म्हणजे असं म्हणतात की व्यवसाय हा AC ऑफिसमध्ये बसून होत नाही, त्यासाठी खरोखर फिरायला लागतं. ते जाणवते तुमच्या ह्याच्यातनं. आणि आपल्या या एपिसोडचा जो विषय आहे की गावागावात म्युच्युअल फंड, तर ते पोहोचवण्यासाठी क्रिसेंट कसा प्रयत्न करते ते तुम्ही अगदी उत्तम प्रकारे आणि सविस्तर सांगितलं. कायम करत राहू आणि म्हणजे मला कायमच वाटतं की हा 100 रुपये जर मी व्यवसाय खेचून आणत असेल, नव्याने व्यवसाय उभा करत असेल तर ह्यातले 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये हे ग्रामीण भागातून यावे आणि त्या लोकांना सुद्धा खरी श्रीमंती काय असते आणि त्याचा मार्ग हा योग्य इन्व्हेस्टमेंटमधून कसा जातो आणि ती लॉंग लास्टिंग कशी टिकू शकते. म्हणजे कितीही अडचणी आल्या तर योग्य इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला कशी वाचवू शकते, हा सुखकर मार्ग, ही खरी श्रीमंतीची गुरुकिल्ली म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कशी आहे, हा विषय अग्रस्थानी कायम लोकांनी ठेवावा आणि त्यांच्यापर्यंत तो पोहोचावा. याच्यासाठी क्रिसेंट कायम अग्रेसर राहिलंय आणि हे काम करत राहू, भविष्यात देखील करत राहू. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू निरंजन. येस, आपण सगळ्या श्रोत्यांनाही सांगूया की तुम्हालाही गुंतवणुकी संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी, किंवा समजा हा पॉडकास्ट तुम्ही कुठल्या ग्रामीण भागात नाही ऐकता आणि तुम्हाला जर असं वाटतं की क्रिसेंटला अप्रोच कसं व्हायचं, तर अगदी सोपं आहे. त्यांचा नंबर नोट डाऊन करून घ्या आणि त्यांना लगेच कॉल करा. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ7, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.